आणि मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर साताऱ्यामधील होर्डिंगनं सुद्धा लक्ष वेधून घेतलंय। सातारा शहरासह पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गांवर ठिकठिकाणी होर्डिंग्स लावलेले आहेत। मात्र या होर्डिंगची अवस्था प्रचंड बिकट आहे आणि कोणत्याही क्षणी हे होर्डिंग्स सुद्धा कोसळू शकतात। या अनधिकृत होर्डिंगचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पाहूया। काल मुंबईमधील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जखमी झालेले आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता मी आता सातारा शहरातील एका चौकामध्ये आहे। या चौकामध्ये आपण पाहू शकता सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग देखील लावण्यात आलेले आहेत। संपूर्ण शहर हे होर्डिंगनी भरलेलं आहे। बाजारपेठ असेल, बस स्थानक असेल, या परिसरात देखील मोठमोठे होर्डिंग आहेत। यांनी परमिशन घेतलेली आहे की नाही किंवा या अनधिकृत आहेत याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी प्रशासनामार्फत, अशी देखील मागणी आता या सातारकरांकडून करताना पाहायला मिळते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातारा शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे आणि येत्या काही दिवसातच मान्सूनला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सातारा शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवावे अशी देखील मागणी आता सातारकरांकडून करताना पाहायला मिळत आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।